सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 4 मे 2025 पावर्ड बाय ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. खटाव तालुक्यातील गोपूस कारखान्याला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे. ऊस बिल थकल्याने शेतकरी आक्रमक. खटाव तालुक्यातील गोपूस येथील ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या थकीत बिलाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. खटाव मानमधील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवड्यात प्रशासनाची भेट घेऊन तातडीने ऊस बिले अदा करण्याची मागणी केली होती. तरीही अनेक शेतकऱ्यांची बिले अजूनही अदा झालेली नसल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोपूस कारखान्यावर हल्लाबोल करत कारखान्याला टाळे ठोकले. उसाला 150 रुपये FRP वाढ दिशाभूल करणारे अशोकराव थोरात. उसाला 150 रुपयांची FRP वाढ ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. केंद्र सरकारने उसाची FRP वाढवताना साखरेची किमान विक्री किंमत गेली 7 ते 8 वर्षे वाढवली नाही. सन 2019 पासून 31 रुपये एवढीच किमान विक्री किंमत आहे. बाजारातील ग्राहकांना विशेषतः साखरेचा वापर मिठाईसाठी उद्योगधंद्यांसाठी जो होतो त्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरुद्ध जाऊन साखरेची किमान विक्री वाढवत नाही. याचा अर्थ साखर कारखान्यांना वाढीव FRP देण्यासाठी साखरेतून पुरेशी रक्कम मिळत नाही. त्यामुळे उसाला 150 रुपये FRP वाढ ही दिशाभूल करणारी आहे असा आरोप अशोकराव थोरात यांनी केला आहे. साताऱ्यात मंगळवारी पुरोगामी विचारधारा परिषद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवारी दिनांक 6 मे रोजी सायंकाळी 4 वाजता श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलच्या प्रांगणात पुरोगामी विचारधारा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती DPIचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी दिली. या परिषदेचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुकुमार कांबळे तर स्वागताध्यक्ष म्हणून DPIचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे आहेत. या परिषदेसाठी सातारकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दराची घसरण, कांदा उत्पादकांची कसरत. चालू वर्षी कांद्याचे उत्पन्न चांगले आले आहे, मात्र निर्यात बंदी असल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. सध्याचा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने बहुतांश शेतकरी आपल्या मालाची विक्री न करता ऐरणीच्या माध्यमातून साठवणूक करत आहेत. ऐरण लावण्यासाठी मजुरांची टंचाई व अवकाळी वळीव पावसाच्या दास्तीने शेतकरी दिवसेंदिवस त्रस्त होत आहेत. मजुरांचे दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांच्या घरातील महिला एकमेकांशी पैरा करत आहेत. दिवसा एकाचा कांदा काटणी केली तर रात्रीच्या वेळी दुसऱ्याची ऐरणी लावली जात आहे. साताऱ्यात आज कोटेश्वर मैदान येथे 11 ते 2 दरम्यान मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर. कर्तव्य सोशल ग्रुप सातारा आणि अथायू हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. साताऱ्यात होत असलेले हे शिबिर दिनांक 4 मे रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत कला वाणिज्य महाविद्यालय कोटेश्वर मैदान सातारा येथे होणार आहे. या शिबिरामध्ये हाडाचे फ्रॅक्चर, अँजिओप्लास्टी, बायपास, पेसमेकर, सर्व प्रकारचे कॅन्सर ऑपरेशन, केमोथेरपी, डायलिसिस, अँजिओप्लास्टी, प्रोस्टेट आर्टरी यांची तपासणी उपचार करण्यात येणार आहेत. शिबिरात मोफत ECG, अँजिओग्राफी, रक्तातील साखर तपासणी, लघवीची धार तपासणी, प्रोस्टेटच्या विशेष अँटीजन तपासण्या करण्यात येणार आहेत. नाव नोंदणीसाठी मोबाईल नंबर 8928 73 69 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावरील वणव्यात झाडे बेचिराग. ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावर शनिवारी वणवा लागल्याने असंख्य झाडे बेचिराग झाली. सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वणवा आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र हा वणवा गडावरील रस्त्यापासून दाट झाडीत लागल्याने आग आटोक्यात आणताना अनेक अडचणी आल्या. अजिंक्यतारा किल्ल्यावर वारंवार वणवा लागत आहे. शुक्रवारी सायंकाळी माचीपेठेपासून पुढे काही अंतरावर असलेल्या घनदाट जंगलात अचानकपणे वणवा लागला. या आगीची लोट पुढे पसरत होते तर दूर सातारा शहरातूनही पाहायला मिळत होता. जागरूक नागरिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशमन वाहन किल्ल्यावर पोहोचले, मात्र किल्ल्यावर रस्त्यापासून खाली माचीपेठेतून वरच्या बाजूस काही अंतरावर हा वणवा लागल्याने आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते. या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली. बोरकळ तालुका सातारा येथील युवकाची वाडे तालुका सातारा येथे आत्महत्या. बोरकळ तालुका सातारा येथील सोमनाथ आनंद गायकवाड व 29 याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना 2 मे रोजी दुपारी 3:30च्या सुमारास वाडे तालुका सातारा येथे घडली. सोमनाथ गायकवाड हा वाडे येथील साईनगर येथे राहत होता. दिनांक 2 मे रोजी दुपारी त्याने राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे अद्याप समोर आलेले नाही. तासोडे MIDCत वेल्डिंग करताना वाघावच्या युवकाचा गुदमरून मृत्यू. कंपनी मालक ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल. तासोडे तालुका कराड येथील MIDCत एका कंपनीत टाकीचे वेल्डिंग काम करत असताना आतमध्ये तयार झालेल्या धुरामुळे एका युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या युवकाचे नाव विवेक विजय पवार व 19 राहणार वाघाव तालुका कराड असे आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या कंपनी मालक श्रीकांत श्रीनिवास कुलकर्णी राहणार कराड, कामगार ठेकेदार मयूर हनुमंत पवार राहणार चच्चेगाव, कामगार सचिन दिलीप पवार राहणार तांबे व संकेत नंदकुमार सूर्यवंशी राहणार बेलदरे सर्व तालुका कराड जिल्हा सातारा यांच्या विरोधात तळबेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धनगड घाटात कार अपघातात 3 जखमी. वर्धनगड घाटात एक अवघड वळणावर कार चालकाचा गाडावरील ताबा सुटल्यामुळे ती संरक्षक कट्याला धडकून झालेल्या अपघातात 3 गरगोळ जखमी झाले. या अपघाताची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुसेगावातून 3 जण कारने लासोने गावाकडे निघाले होते. गाडी वर्धन घाटात उतरत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती घाटातील एका वळणावर संरक्षक कट्याला जाऊन धडकली.
यात 3 जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची नावे समजू शकली नाहीत. अपघातग्रस्त कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाई वाटा रस्त्यावर वडाची फांदी कोसळल्याने वाहतूक कोंडी. वाई वाटा रस्त्यावर पद्मावती मंदिराजवळ वडाची फांदी तुटून रस्त्यावर पडल्याने काही तास वाहतूक ठप्प झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगल्या होत्या. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. 2 महिन्यांपासून वाई सुरू रस्त्याचे काम सुरू असल्याने तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावर वाहतूक जोशीवीर ओझरडे मार्गे वळवण्यात आल्यामुळे या रस्त्यांची वाहनांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. या रस्त्यावर वडांच्या झाडासह इतर झाडी आहेत, त्यामुळे या मार्गावर झाडांच्या फांद्या वारंवार कोसळत असतात. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपत्ती निवारण पथक सदैव तयार ठेवले पाहिजे अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.